नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड, ठाणे शहर, नवी मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज खारघरमध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. सेक्टर 29 मधील सेंट्रल पार्क जवळील मैदानात ही सभा होणार आहे. या सभेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे भव्य व्यासपीठ उभारले आहे. खारघर येथील पेठपाडा मेट्रो रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या मैदानात हेलिपॅड उभारण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यात सुरू असणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांना बंडखोरीचा फटका बसला आहे. नवी मुंबई ते भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपनी ताकद आजमा लो, अपनी हैसियत क्या है, आपको भी समझ जाएगी अशा शब्दात समाचार घेत निवडणुकीच्या रिंगणात खुले आवाहन दिले. येत्या 23 तारखेला मतमोजणीनंतर बंडखोरांचे तोंड बारीक होईल, त्यांना त्यांची जागा दिसेल असा टोलाही फडणवीसांनी लगावला. तर राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ऐरोली विधानसभेतील बंडखोर विजय चौगुले यांच्यासह भाजपशी काडीमोड होऊन शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या संदीप नाईक यांना देखील हा टोला लगावला गेल्याची चर्चा नवी मुंबईत रंगली आहे. कोपरखैरणे झालेल्या कार्यकर्त्या बैठकीत फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोकणात तुळशीच्या लग्नाची आणि पावसाने ओढ दिल्याने भात कापणीची, त्यातच विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने डोर टू डोर स्थानिक कार्यकर्त्यांसह सर्व उमेदवारांच्या प्रचाराची धामधूम मोठ्या उत्साहात सुरू आहे. तर एकीकडे तुळशीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवसापासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत गावागावात विवाहाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. याकरिता काही ठिकाणी पारंपरिक वृंदावन मातीने तयार करून तर नव्या युगातील सिमेंटच्या तुळशी वृंदावनाला रंगरंगोटी करण्याची लगबग पाहायला मिळत आहे. यासाठी बाजारपेठांमध्ये झेंडूची फुले, आवळे, चिंचा, खडके, ऊस, विवाहासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंचे स्टॉल जागोजागी थाटले असून त्याला खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या भुसावळ येथील ऑल इंडिया राणी लक्ष्मीबाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या मुलींनी चमकदार कामगिरी केली आहे. भुसावळ येथे पार पडलेल्या ऑल इंडिया राणी लक्ष्मीबाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या एकूण 4 महिला बॉक्सर्सने सहभाग घेतला. त्यात 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांची कमाई केली. यामध्ये पनवेलची उन्नती परदेशी आणि खारघरची सई कारंडे हिने सुवर्ण पदक, तर नवीन पनवेलची किरण चव्हाण, पनवेलची अस्मी ठाकरे यांनी रौप्य पदक पटकावले आहे. या स्पर्धेचे आयोजन माजी राष्ट्रीय विजेते बॉक्सर आणि सध्याचे प्रशिक्षक नरेंद्र मोरे, माजी राष्ट्रीय खेळाडू कृष्ण सोनी यांनी होते. शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात जाऊन प्रचार केल्यामुळे त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. चित्रलेखा पाटील या मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या आणि त्यांनी कार्यालयातील विविध विभागात जाऊन शासकीय कर्मचाऱ्यांची भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळ वहिवाट शाखेतील नायब तहसीलदार मनोज गोतारणे यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्याची दखल घेऊन चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 अन्वये अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील समस्त राव मराठा समाजाने मराठा आरक्षण समाजाचा आणि तालुक्याचा विकास या मुद्द्यावर महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार भरतशेठ गोगावले यांना एकमुखी जाहीर पाठिंबा दिला आहे. आमशेत येथील समाज मेळाव्यादरम्यान राव मराठा समाजाच्या प्रत्येक गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत समाजसेवक लक्ष्मण महामुंडकर यांना हा पाठिंबा जाहीर केला. महाड तालुक्यातील सुसंस्कृत आणि सुशिक्षित समजला जाणारा राव मराठा समाज कधीच कोणा एका राजकीय नेत्या पाठीमागे नव्हता. मात्र महायुतीच्या काळात मराठा समाजाला मिळालेले 10% आरक्षण आणि सवलती तसेच भविष्यात समाजाच्या तसेच तालुक्याचा विकास साधण्यासाठी आमदार भरतशेठ गोगावले यांना पुन्हा निवडून देण्याच्या उद्देशाने
आमशेतमध्ये झालेल्या समाज मेळाव्यादरम्यान जाहीर पाठिंबा देण्यात आला। यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, प्रमोद घोसाळकर, जितेंद्र सावंत, लक्ष्मण महामुंडकर, विजय सावंत, प्रभाकर मोरे, महेश शिंदे, समीर महामुंडकर, आत्माराम पालांडे, सुभाष महामुंडकर, अशोक सावंत, भरत महामुंडकर, संजय कदम, सुगंध महामुंडकर, चंद्रकांत मोरे, राजेंद्र कळमकर, शरद मोरे, दिलीप मोरे, समीर महामुंडकर उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून 12 नोव्हेंबरपर्यंत एकूण 324 गुन्हे नोंदवून 240 आरोपींना अटक करण्यात आली आहे। संपूर्ण कारवाईमध्ये 1,58,531 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे। या एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 1,90,497 आहे। विधानसभा निवडणूक 2024 आचारसंहिता कालावधीत या विभागाची 7 पथके तैनात असून पथकांकडून आंतरराज्यीय मद्य तस्करी होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे। जिल्ह्यात बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री केंद्रावर कारवाई करण्यात येत आहे। तसेच कोणत्याही प्रकारची अवैध मद्य वाहतूक होऊ नये म्हणून शेडूंग आणि चांडवे या ठिकाणी 2 तपासणी नाके उभारण्यात आले असून त्या ठिकाणी संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे। पनवेल परिसराचा आणखी विकास तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पूर्ण करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींना ताकद देण्यासाठी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकारच सत्तेत यायला पाहिजे। त्यामुळे पनवेलकरांच्या अपेक्षांच्या अनुरूप विकास करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद आणि तुमचे पाठबळ मला द्या, असे आवाहन पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये झालेल्या भव्य प्रचार रॅलीवेळी केले। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार जोरदार पद्धतीने संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे। महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा आपणच उमेदवार समजून आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे। त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 8, 9 आणि 10 मध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन महायुतीच्या वतीने करण्यात आले होते। या रॅली दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांना जनतेचा आणि मतदारांनी विजयी आशीर्वाद दिला। या रॅलीत सुद्धा तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचा जयघोष केला। महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेसाठी मतदान होणार आहे। यासाठी प्रशासनाकडून सर्व पूर्वतयारी पूर्ण होत आहे। या मतदान प्रक्रियेत एसटी बसेस महत्त्वाची भूमिका बजावतात। यावेळी MSRTC बेस्ट आणि शाळेच्या बसेस वापरात येतात। मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने एसटी प्राधिकरणाकडे सुमारे 9,232 बसेसची मागणी केली होती, जेणेकरून या बसेस 19 नोव्हेंबर रोजी मतपेट्या मतदान केंद्रांपर्यंत सुरक्षित जाऊ शकतील आणि 20 नोव्हेंबर रोजी मतदान संपल्यानंतर मतमोजणी स्थळी पुन्हा सुरक्षित पोहोचू शकतील। हे पाहता एसटीने या बसेस निवडणूक कामासाठी पाठवण्याची तयारी सुरू केली असून त्यात पोलीस प्रशासनाकडून मागवलेल्या 490 बसेसचाही समावेश आहे। याशिवाय मुंबईबाबत सांगायचे झाले तर निवडणूक आयोगाने बेस्टकडे 600 बसेसची मागणी केली आहे। मात्र किती बसेस देण्यात येणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आलेली नाही। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची नुकतीच कामोठ्यात जाहीर सभा झाली। यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कामोठेमधील उत्तर भारतीय नागरिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। यामध्ये भंडारी यादव, विनय दुबे, संजय सिंह, नरेंद्र दुबे, प्रियांशु पाठक, नीरज तिवारी, कौशल तिवारी, शालिनी सिंग या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले। यावेळी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संतोष शर्मा, जिल्हा सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील उपाध्याय यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।